धाकटी पंढरी ओळख असणाऱ्या अरणगाव या ठिकाणी द्वादशीला उपवास सोडण्यासाठी 200 क्विंटल महाप्रसाद तयार। अहमदनगर शहराजवळच्या धाकटी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या अरणगाव या ठिकाणी श्री संत बुवाजी बुवा महाराज यांची संजीवन समाधी असून आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला साक्षात पांडुरंग भगवान या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी येत असतात अशी आख्यायिका आहे। 300 वर्षांची ही परंपरा असून गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी अन्नदान केलं जातं। दुपारी 12 वाजता महाप्रसाद चालू होतो, तो संध्याकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत चालूच असतो। 25 ते 30 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात। दुपारी 2:30 वाजता उत्सव मूर्ती रथात ठेवून रथाची मिरवणूक ही गावातून सुरू होते आणि पुन्हा मंदिरात येते। दरवर्षी 200 क्विंटलचा महाप्रसाद या ठिकाणी तयार केला जातो। 600 किलो लापशी, 600 किलो भात तर 800 लिटरचा सार या ठिकाणी बनवला जातो। या मंदिराचे पुजारी विश्वस्त या ठिकाणी अरणगाव येथे श्री संत सद्गुरू महाराज यांची संजीवन समाधी व विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे। या मंदिराची स्थापना जवळजवळ 300 वर्षांपूर्वी आहे। या ठिकाणी सद्गुरू बुवाजीबा महाराजांना साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाने जोडीसह आपल्या इथं उपवास सोडण्यासाठी या ठिकाणी असं वचन दिलं होतं। त्या वचनाची अशी जुनी जी आख्यायिका आहे त्या आख्यायिकेप्रमाणे या ठिकाणी पांडुरंग परमात्मा उपवास सोडण्यासाठी दरवर्षी 12ला येतो आणि 8 दिवस विविध कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडले जातात आणि 8व्या दिवशी आरती महाआरती होऊन ताल्याचा मोठा प्रसाद होतो आणि जवळजवळ 20 ते 25 हजार भाविक या ठिकाणी अन्नदानासाठी येत असतात। या मंदिरामध्ये या प्रकारे असा सर्व उत्सव पार पडतो। दरवर्षी आता 2:30 वाजता रथ मिरवणूक सुरुवात होईल। देव आल्यानंतर देवाची मिरवणूक केली जाते आणि संध्याकाळी रथ मिरवून येईपर्यंत जोपर्यंत कार्यक्रम चालतो तोपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो।